माझ्या हद्दपारीचा चुकीचा प्रस्ताव पाठवणाऱ्या कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या तत्कालीन अधिकाऱ्याविरोधात मानवी हक्क आयोग अथवा उच्च न्यायालयात आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल दाद मागणार असल्याचा इशारा दत्तवाड इथल्या उदय काकासो पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला। शिरोळ तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस नेते उदय पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील या निवडणूक रिंगणात होत्या। ऐन प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना उदय काकासो पाटील यांच्यासह 4 जणांवर कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनी हद्दपार आदेश लागू केला होता। तो दिलेला हद्दपार आदेश विभागीय आयुक्तांनी रद्द केला आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाई विरोधात दाखल केलेल्या अपिलावर हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला आहे। हा जो आमच्यावरती षडयंत्र केला गेला हा नक्कीच राजकीय होता। कारण का म्हणजे बघा, सरळ सगळ्यांच्या लक्षात येण्यासारखं हे आहे का, म्हणजे ह्यांना जर हद्दपार करायचंच होतं तर इलेक्शनच्या आधी करणार होते किंवा इलेक्शनच्या नंतर करणार होते। करण्यासारखं तर काहीच नाही आहे, माझ्यावरती एक सुद्धा गुन्हा नाही। भर इलेक्शनमध्ये माझी मिसेस जिल्हा परिषदला राहिल्यानंतर आमचं वातावरण चांगलं असताना ज्यावेळी त्यांना सर्वेमध्ये लक्षात आलं की आमचा निकाल हा नक्कीच आहे महाविकास आघाडीचा, त्या लक्षात आल्यानंतर शेवटचे 3 दिवस आम्ही यंत्रणेतनं कमी पडावं म्हणून हा सगळं खेळ केलेला गेलेला होता। हां, तालुक्यातलेच नेते आहेत। ह्याच्या आधी सुद्धा त्यांच्यामुळेच झालं होतं, आत्ता सुद्धा त्यांच्यामुळेच झालंय। कोण असणार आहे याच्या पाठीमागं? सरळ आमच्यावरती हे लोकशाहीचं खून आहे। थोडक्यात काय आहे, सरळ लोकशाहीचं खून आहे। गोरगरिबांनी लढायचं नाही, गोरगरिबांनी लोकांची सेवा करायचं नाही आणि आम्ही घरात बसायचं असं त्यांचं मत आहे। कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे उदय काकासो पाटील, विशाल रामचंद्र कांबळे, प्रशांत आनंदराव पाटील, रवींद्र काकासो पाटील आणि सुनील कुमार मादनगे यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला होता। या आदेशाविरोधात संबंधितांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले होते। प्रकरणाची सुनावणी घेऊन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंदवार यांनी पोलिसांनी दिलेल्या कारणांमध्ये पुरेसे ठोस पुरावे नसल्याचे नमूद केले। तसेच केवळ काही गुन्हे दाखल असल्याच्या आधारावर टोळी म्हणून घोषित करून हद्दपार करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले। त्यामुळे पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी दिलेला हद्दपार आदेश रद्द करून प्रकरण निकाली काढण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला आहे। दरम्यान मला हद्दपार करून माझे मतदारसंघाचे राजकीय नुकसान झाले आहे, त्यामुळे मी लवकरच संबंधित अधिकाऱ्याविरोधात मानवी हक्क आयोग प्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले। ज्यांनी प्रस्ताव पाठवला, ज्यांनी चुकीचा प्रस्ताव आमच्याबद्दल पाठवला त्या अधिकाऱ्याबद्दल आम्ही पोलीस तक्रार प्राधिकरण असेल, मानवी हक्क आयोग असेल किंवा हायकोर्ट उच्च न्यायालय असेल, ह्यांच्याकडं आमचा झालेला त्रास, झालेला अपमान ह्याच्यासाठी मी नक्कीच न्याय मागणार आहे। यावेळी उदय पाटील घरी आल्याने समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।